सो माझा पुढचा प्रश्न हा आहे की तू ऑनलाईन बॅच ऑलरेडी कंप्लीट केली होती आणि परत सुपर 30ची बॅच जी आहे ती प्रतीक्षानं जॉईन केली होती. सो तुला ऑनलाईन आणि ऑफलाईनमधला बेसिक डिफरन्स काय वाटतो? म्हणजे बऱ्याच केसमध्ये ऑनलाईनमध्ये मुलांचं प्लेसमेंट होत नाही असं दिसतंय, तर तुझं काय मत आहे याच्याबद्दलचं? ओके, मी जेव्हा ऑनलाईन बॅच चालू केली होती 23ची, टेक्निकल गोष्टी सर सपोर्ट करत होत्या. ऑनलाईन जरी असलं तरी ट्रेनिंग होत होतं, आम्ही प्रॅक्टिस करत होतो, स्वतःहून सर्व काही होत होतं. पण मला असं वाटत होतं की ट्रेनिंग होतं आहे, प्रॅक्टिस होत आहे, नॉलेज येत आहे, पण जॉबला रीच करण्यासाठीचा पण डिफरंट वे असतो. नुसतं टेक्निकल नॉलेज आहे, पण आपल्याला जॉब कसा घ्यायचा आहे, कोणत्या पद्धतीने घ्यायचा आहे ते समजणं पण गरजेचं आहे. मला ऑनलाईन बॅचेसमध्ये तो खूप अडथळा वाटत होता की मला नॉलेज तर आलेलं आहे, पण त्या पोझिशनसाठी रीच करण्यासाठी मला काय प्रयत्न करायला हवेत, कोणत्या वेने प्रयत्न करायला हवेत हे इतकं समजत नव्हतं. सो मी ऑनलाईन केलं. थोडा माझा पॉजही झाला त्याच्यानंतर ना. मग मी डिसाईड केले की नाही, आता आपल्याला जॉब करायचाच आहे आणि कोणताच अडथळा मला नको आहे की म्हणजे जॉबला रीच करण्यासाठी पण मला त्रास नको आहे, मला काहीतरी करायला हवं. सो मी त्यासाठी म्हटलं आता मी ऑफलाईन बॅच करणार आहे. सो मी सुपर 30 बॅच जॉईन केली आणि जो मी म्हणला तसा जो अडथळा वाटत होता की कोणत्या वेने जॉबसाठी रीच करण्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी ही प्रयत्न मग मी इथून आल्यानंतर स्टार्ट केला.